नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं लर्न विथ मी या यूट्यूब चॅनलमध्ये। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत प्रथम सत्र परीक्षा विषय मराठी इयत्ता 9वी याचा पार्ट 2 जो मराठीचा पेपर होणार आहे याचा पार्ट 2 आपण इथं अपलोड केलेला आहे। विद्यार्थी मित्रांनो, याचे 3 पार्ट होणार आहे। कारण 3 पार्ट का होणार आहे मी तुम्हाला याची माहिती सांगू इच्छितो। कारण मी तुम्हाला समजण्यासाठी याचे 3 पार्टमध्ये याचे विभांतर केलं आहे। पहिलं गद्य, दुसरं पद्य आणि तिसरं व्याकरण विभाग होणार आहे। हाच पेपर तुम्हाला येईल याची गॅरंटी देतो। विद्यार्थी मित्रांनो, विभाग 2 आहे पद्य, म्हणजे कवितावर आधारित प्रश्न आपले होणार आहे। कृती 4, कवितेच्या आधारे सूचनांची कृती करा। या झोपडीत माझ्या ही कविता तुम्हाला आहे, याच्यानुसार तुम्हाला कृती करायची आहे। एक झोपडीतील सुखे, आता हे तुम्हाला कृती दिली आहे, त्याचे उत्तर आहे ताराकडे पाहत झोपावे, देवाचे नाव नित्य नियमाने घ्यावे। हे तुमचे 2 उत्तर इथे झालेले आहे। विद्यार्थी मित्रांनो, दुसरा प्रश्न आहे आपला, आकृती पूर्ण करायची आहे। झोपडीत येणाऱ्या कवितेने व्यक्त केलेल्या भावना तुम्हाला लिहायच्या आहे। यामध्ये 2 भावना आहे पॅरेग्राफमध्ये। पहिला आहे सुखाने यावे, दुसरा आहे सुखाने जावे। सुखानं या आणि सुखानं जा या 2 भावना इथं व्यक्त केलेल्या आहे। प्रश्न क्रमांक 3 आहे आपल्यासमोर, दारस नाही दोऱ्या या झोपडीत माझ्या या काव्यपंक्तीतील अर्थ स्पष्ट करायचा आहे। हा अर्थ तुम्हाला सरांनी शिकवला आहे, हा तुमच्या शब्दामध्ये तुम्हाला स्पष्ट करायचा आहे। याचे उत्तर तुम्हाला लिहायचे आहे। विद्यार्थी मित्रांनो, पार्ट 3 आपला व्याकरणचा होणार आहे, तरी सगळ्यांनी लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, लवकरच पार्ट 3 अपलोड करतो। प्रश्न क्रमांक 4, साधे राहणे उच्च विचारसरणी याविषयी तुमचे मत स्पष्ट करायचे आहे। हे तुम्ही तुमच्या मनाने लिहू शकता। विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला शिकवले असेल वर्गामध्ये, तसं मी एक माझं मत इथं मांडतो। इथं उत्तर दिलेलं आहे, एवढं उत्तर तुम्हाला लिहायचं आहे। माझ्या मते साधे राहणे आणि उच्च विचारसरणी ही चांगल्या व्यक्तिमत्वाची ओळख आहे। साधे राहणे, माणूस नेहमी नम्र, प्रामाणिक आणि समाधानात राहतो। उच्च विचारसरणीत असलेला व्यक्ती इतरांच्या भल्याचा विचार करतो आणि समाजासाठी प्रेरणादायी ठरतो। दिखावा न करता चांगले विचार आणि प्रेरणादायी ठरतो, त्यामुळे आपली सौंदर्याची आपण जपणूक करायची आहे। प्रश्न क्रमांक ब आहे, जैसे वृक्ष नेणे या कवितेच्या आधारे कृती सोडवायची आहे। दुसरी कविता आपल्याला आली आहे, जैसे वृक्ष नेणे यावर आहे। वृक्ष आणि संत यांच्यातील साम्य सांगितलेलं आहे। याचं उत्तर आहे संत मान अपमान जाणणार नाहीत, निंदा आणि स्तुती समान मानतात ते, यात कोणताही फरक जाणवत नाहीत। एक संतांनी दिलेली विशेषणे तुम्हाला लिहायची आहे। उत्तर आहे पूर्वधर्य संवत, निंदा आणि स्तुती समान मानणारे कोण आहेत? हे आपले संतच आहेत। तुमच्या आवडत्या अभंगाविषयी तुम्हाला इथं माहिती लिहायची आहे। माझा आवडता अभंग आहे जय जय राम श्रीकृष्ण हरी, हे मी माझ्या शब्दांत व्यक्त करतो आहे, तुम्हाला मनाने लिहू शकता। रचलेला आहे अभंगातून भागवंतरी प्रेम, भक्ती आणि श्रद्धा व्यक्त होते। हा अभंग ऐकला तरी मनाला शांती आणि आनंद मिळतो, त्यातून चांगले विचार आणि जीवनाला सकारात्मकता येते, त्यामुळे हा अभंग मला खूप आवडतो। जो पार्ट 3 आहे विद्यार्थी मित्रांनो, जो लवकरच आपला अपलोड होणार आहे। चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये।